महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 21 रुपये देण्याचा शब्द इतर राज्यांमध्ये किती मिळतात? विविध राज्यांना किती खर्च येणार? महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 21 रुपये देण्याचा शब्द महायुतीने दिला होता. इतर राज्यातही अशीच मदत महिलांना केली जाते. महाराष्ट्रात महायुती सरकारनं जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. राज्य सरकारनं या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष दक्षता घेतली. या योजनेच्या माध्यमातून 2.5 कोटी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करत नोव्हेंबरपर्यंतचे 5 महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले. महायुतीची सत्ता आल्यास महिलांना 21 रुपये देणार असल्याचा शब्द देण्यात आला होता. आता महायुतीची राज्यात सत्ता आली असून महिलांना 21 रुपये दरमहा दिले जाणार का, हे पाहावं लागेल. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यात देखील महिलांच्या खात्यात थेट रक्कम पाठवणाऱ्या योजना सुरू आहेत. त्या राज्यात महिलांना किती रक्कम दिली जाते हे पाहावं लागेल. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार कर्नाटक सरकारकडून गृहलक्ष्मी योजना चालवली जाते. या योजनेतून महिलांना 2,000 रुपये दिले जातात. मध्य प्रदेशात लाडली बहिणा आणि आसाममध्ये अरुणोदय योजनेतून महिलांना दरमहा 1,250 रुपये दिले जातात. छत्तीसगडमध्ये महतारी वंदन योजनेतून, दिल्ली सरकारकडून मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेतून, तमिळनाडू सरकारच्या मंगलीर उरिमई थोगा योजनेतून दरमहा 1,000 रुपये महिलांना दिले जातात. पश्चिम बंगाल सरकारकडून लक्ष्मी भांडार योजनेतून 1,000 ते 1,200 रुपये दिले जातात. ओडिशा सरकार सुभद्रा योजनेतून महिलांना दरमहा 833 रुपये देतं. झारखंड सरकारनं देखील महिलांना दरमहा 2,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री होताच ती रक्कम 1,000 रुपये वाढवून 2,500 नेण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारनं सुरू केलेल्या लाडकी बहिणा योजनेचा त्यांना फायदा झाला होता. भाजपचं सरकार मध्य प्रदेशात पुन्हा स्थापन झालं. महाराष्ट्रात देखील त्याप्रमाणे महायुतीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला. महायुतीचं सरकार देखील पुन्हा सत्तेत आलं आहे. या योजनेचा लाभ प्रामुख्याने कमी उत्पन्न असलेल्या महिलांना दिला जातो. राज्य सरकारचे कर्मचारी प्राप्तिकर भरणाऱ्या महिला यांना या योजनेचा लाभ दिला जात नाहीत. महाराष्ट्रात या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारला 1,500 रुपयांप्रमाणे महिलांना दरमहा रक्कम देण्यासाठी 46,000 कोटीचा खर्च अपेक्षित होता. ज्यावेळी महिलांना 21 रुपये दिले जातील त्यावेळी सरकारला 58,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील. देशातील विविध राज्यातील सरकारांना अशा योजनांवर साधारणपणे 1 लाख कोटी रुपयांचा खर्च करावा लागत असल्याची माहिती आहे.